जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र राज्य बाबा ग्रुप अध्यक्ष नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा. आज तुमच्यासमोर येण्याचा मुद्दा तुम्हाला चांगलंच माहिती आहे की 7 महिन्यापासून आपण एक पीडित मुलगी पूर्वा अशोक कदम हिच्या नावावरती गाड्यांचा स्कॅम झाला होता. तिच्या नावावरती तिच्या मानस भावाने 6-7 गाड्या काढून त्या विकण्यात आल्या होत्या आणि त्या गाड्या आपण शोधून आणल्या. त्याच्यातल्या काही 4 गाड्या आपण फायनान्स कंपनीला देऊन NOC घेतल्या. तर त्याच्यातलीच एक गाडी म्हणजे चेतक ब्लॅक कलरची, ती अजूनही आपल्याकडे ज्या शोरूममधून ती गाडी निघालेली त्या शोरूमला मी विजिट केलं 4-5 दिवसा अगोदर. कृष्णा बजाज म्हणून त्या शोरूमला जाऊन तिथल्या जे मालक आहे त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सर्व विषय मी कळवला. त्या शोरूम मालकाचं नाव आहे विनय नागवानी. यांच्या कानावरती मी सर्व विषय घातला की असं असं घडलेलं आहे तुमच्या शोरूममधून. त्या पीडित मुलीला एक गाडी तिच्या नावावरती काढून दिलेली आहे, काय तुम्हाला काही कानावरती आहे का? तर ते म्हणे की तसं माझ्या कानावरती आता 2 दिवसा अगोदर आले. तर मग आम्ही जर 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून तुमच्या शोरूमला आम्ही येतोय तर आम्ही येडे नाही आहे ना. तुमच्या येऊन सेल्स मॅनेजरला भेटतोय, तुमच्या मॅनेजरला वारंवार सांगतोय की तुमच्या मालकाला संपर्क करायला लावा, तुमच्या मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. तर तुमचा माणूस जो सेल्स मॅनेजर आहे तो तुमचा नंबर द्यायला मागितलंच नाही. आणि त्या मुलीच्या नावावरती लोन होतंय काय. आणि त्या मुलीच्या अगोदर असे काही 2-3 कस्टमर आहे की त्यांच्या नावावरती लोन करून त्यांच्या पण गाड्या त्या आरोपींनी लंपास केले आहे. हे तुम्हाला माहीत असताना त्या मुलीच्या नावावरती तुम्ही लोन कसा केला? 2 वेळा लोन फेल गेलेला आहे. त्याच्यात विनय नागवानी म्हणतात की OTP, अरे OTP साठी पण मोबाईल त्या मुलीच्या नावावरती काढण्यात आलेला आहे. अजून तो मोबाईल रिकव्हरी नाही आहे. यो सर्व स्कॅम तुमच्या मॅनेजरनी केला. आणि प्लस मी त्याला विचारलं असतं तुम्हाला एवढ्या कशा गोष्टी माहिती? त्याच्यात तुमचा मॅनेजर मला या दुसऱ्याच्या गाड्या सांगतो, हे बघा हे आमचे कस्टमर आहे काय, यांच्या एवढ्या गाड्या आहे. ऐका कृष्णा बजाज शोरूमवाले, कान खोलून ऐका, एवढ्या गाड्या आहे. हे पेपर RC बुक हे कोण देतं आम्हाला? तुमचा सेल्स मॅनेजर देतं विनय नागवानी. हे नीट बघा काय, तुमच्या माहितीसाठी सांगतो. इथं कोणाच्या तरी लाईफचा प्रश्न आहे, जीवनाचा प्रश्न आहे, एक 22 वर्षा मुलीचा प्रश्न आहे, तिच्या आयुष्याचा करिअरचा प्रश्न आहे. तुमचा आज एवढं मोठं शोरूम आहे. त्या दिवशी तुम्ही मला मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या की नाही सर आपण तिला कॉपरेट करू, सर्व गोष्टींना आपण सामोरे जाऊ. आणि आज तुम्ही त्या मुलीला न्याय देत नाहीये. मग हे कुठंतरी चुकीचा विषय. तुम्ही सांगितलं तुम्हाला NOC पाहिजे का? तुमची गाडी घ्या, जो काही डिस्बर्स अमाऊंट तुम्हाला आलेली ती बँकेला रिटर्न करा, तुमची गाडी विका, नाही तर तिकडं तुम्ही सडवा, काही घेणं देणं नाही. पेमेंट तुम्हाला आलाय तुम्ही ती रिटर्न करा. काय त्या मुलीच्या नावावरती खोट्या अनुसंख्याने नाही का तिला बळून बुचलून त्या गाड्या काढण्यात आल्या. असे बरेचसे कस्टमर आहे माझ्याकडे. तुमच्या शोरूममधल्या 4-5 गाड्या आहे. तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्हाला मी येऊन भेटतोय, तुम्हाला सांगतोय, तुम्हाला या सर्व गोष्टी मजा वाटतंय. तुम्हाला जे बजाज म्हणजे बजाज फायनान्सचे जे लीगल डिपार्टमेंट ऑफिसर आहे तुम्हाला ते कॉल करतात मला कॉन्फरन्सला घेऊन की सर ते बोलले की नाही आम्ही NOC देत नाही म्हणून. असं मी तुम्हाला कॉल केला, तुम्ही कॉन्फरन्सला काय बोलले? ठीक आहे सर मी करून देतो. मी असं बोललोच नाही. तुम्ही त्या लीगल डिपार्टमेंटवाल्यासमोर डायरेक्ट बोलताय. अहो जनाची नाही मनाची लाज बाळगा. काय यो महाराष्ट्र आहे, यो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ही लूटमार तुम्ही करताय, कुठं करताय? आणि कोणासोबत करताय? अवघ्या 21-22 वर्षाच्या मुलीसोबत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्हाला मी संधी देतोय काय की ही जी गाडी आहे या गाडीमागचं कारण तुमचा माणूस आहे. माझ्याकडे सर्व गोष्टीचे पुरावे आहे. मी शोरूमला पण आलो, माझ्याकडे सर्व पुरावे आहे. दुसरा विषय, या गाडीसाठी त्या मुलीला शारीरिक सुखाच्या पण मागण्या झालेल्या आहे. एवढं लक्षात ठेवा. या महाराष्ट्रातली पब्लिक एवढी कायर नाहीये. मी जर आज 7-8 महिन्यापासून त्या मुलीसोबत उभा आहे काय, तिला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय, तर मी मागं सरकणार नाही. आणि तुम्ही कोणाला विचारता हो? बाकीचे फायनान्सवाले येडे आहे का? सांगा ना. बाकीचे फायनान्सवाले येडे आहे का की NOC द्यायला? जर ती पोरगी चुकीची राहिली असती
तर बाकीच्या शोरूमवाल्यांनी त्या गाड्या घेऊन त्या मुलीला एनओसी का मिळवून दिल्या असत्या? कुठेतरी पाणी मुरते. विनय नागवानी, तुम्ही हे लक्षात घ्या, तुमच्या शोरूमच्या चुका तुम्ही ह्या लक्षात घ्या. तुम्हाला मी एनओसी दाखवतो, तुम्ही कोणाला विचारता? जे आरोपी आहे त्यांना तुम्ही जमा करून मिटिंगा करता. हा, ह्यो तुमचा चुकीचा विषय. आरोपींना बोलून तुम्ही मिटिंगा करता. हा, मग बाकीचे फायनान्स काही येडे आहे का? हे आम्हाला L&T ने क्लीन चिट एनओसी दिलेली आहे, ज्युपिटर. हा, ब्लॅक कलर ज्युपिटर तिच्या नावावरती काढलेली. त्याच्यात या लेटरमध्ये लिहिलेले की जी काही चुकी ज्याची होती काय त्यांच्या नावाने लेटर गेलेले, हे या बँका काय फ्रॉड आहे का? हा, त्याच्यानंतर आज या सर्व विषय पेपराला न्यूजला आलेले. काय हे सर्व विषय पेपरात न्यूजला चालले. मग तुम्ही तेव्हा कुठं होते? तुम्हाला माहिती होतं तेव्हा तुम्हीच चेतक शोरूम बंद केलं ना. तुमच्या कानावरती आल्यानंतर तुम्ही माणसांना कामावरतून काढून टाकलं, तुमच्या सेल्स मॅनेजरला तुम्ही कामावरतून काढून टाकलं. हा, त्याच्या अगोदर आम्ही बजाज फायनान्सला जाऊन हे देऊन आलो लेटर की असा असा विषय आहे, या मुलीसोबत फ्रॉड झालेला आहे. तर त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की सर त्या मुलीसोबत नाही, खूप जणांसोबत फ्रॉड झालाय. हा, तेव्हा जाऊन तुमचं बजाज क्रेडिटच्या फाईल घेणं बंद केलं. हा, तुमच्या केसेस घेत नाही. हा, हे मनबा फायनान्सवाले काय, हे मनबा फायनान्सवाले हे काय पागल आहे का त्या पोरीला एनओसी द्यायला? हा, ब्लॅक कलरची ॲक्टिवा आहे काय, हे पागल आहे का? आज त्यांनी एनओसी दिली त्या मुलीला. हा, त्याच्यानंतर श्रीराम फायनान्स. आता श्रीराम फायनान्स हे वर्ल्डमध्ये खूप चांगलं आहे, माझ्या नजरेत खूप चांगलं आहे. तुम्हाला जर विचारायचं असेल ना, अम्मा मोटार्स चेंबूर, अम्मा मोटार्स घाटकोपर चेंबूरच्या मध्ये अम्मा मोटार्स म्हणून एक आहे. तिथे स्वतः त्या अम्मा मोटार्सनी पूर्वा अशोक कदमचे पैसे भरलेले. त्यांना ती गाडी मी दिल्यानंतर त्यांनी काहीतरी 1,04,336 रुपये स्वतः त्यांनी पे केले. म्हणजे त्या माणसाचं हृदय किती मोठं असेल. त्यांनी काय विचार केला की माझी पण मुलगी या वयाची आहे, आज जर तिच्यासोबत काय बरं वाईट झालं असतं तो कोण जिम्मेदार राहिला असतो? ह्यो महाराष्ट्र जिम्मेदार राहिला असता? हा, का तुम्ही जिम्मेदार राहिले असते? आज जर मी त्या मुलीसाठी रस्त्यावरती उतरून लढतोय तर हे तुमचं कर्तव्य आहे. विनय नागवानी, काय मला खोट्या लोकांचा खूप राग आहे आणि आतापर्यंत मी कायद्याने चाललोय म्हणून मी सर्व गोष्टी फेस करतोय. मला कायदा मोडायला लावू नका. एक बघा, श्रीराम फायनान्स, हा, यांनी एनओसी दिली, सर्व गोष्टी त्यांनी समजून घेतल्या, कळवलं, त्यांचं लेटर दिले आपण आरोपींचं. हा, त्यांनी एक्सेप्ट केले, त्यांचा सही सिक्का स्टॅम्प आहे. हा, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही म्हणता आम्ही त्या अंबरनाथ ईस्ट वेस्ट वाल्यांना विचारू हे असं कसं घडलं, तर तुम्ही पण काय धुतल्या तांदूळाचे नाहीये. म्हणजे तुम्ही जे संघटित आरोपी आहे त्यांना तुम्ही तुमच्या शोरूमला बोलवलं म्हणजे तुम्ही पण तर गुन्हेगारच आहे, तुम्ही तर जोलर झाले. हा, तुमचे जर 5-6 गाड्या तुमच्या शोरूम मधल्या आहे, मग तुम्ही पण तर जोलरच झाले. तर माझं एवढं म्हणणं आहे, म्हणजे एवढं सांगणं आहे की आज ती पीडित मुलीला विनय नागवानी तुम्ही जर न्याय नाही दिला, तुमच्या विरोधात कायद्याने तर मी कारवाई तर माझी चालूच आहे. दुसरा विषय की म्हणजे येत्या असं काहीतरी आपण एक करणार की जेणेकरून कोणासोबत फ्रॉड नाही होणार. आज ती मुलगी मानसिक त्रासमध्ये आहे. हा, हे सर्व विषय झाल्यानंतर तिने सुसाईड अटेम्प्ट केली. ती कोणत्या कोणत्या गोष्टीला सामोरे तिला जावं लागलं हे तिचं मनच तिला स्वतःला माहिती आहे. आज तिच्याकडे बघितलं तर आम्हाला वाईट वाटतं. हा, पोलीस प्रशासन मदत करते, FIR पण दाखल होते. काय पोलिसांचं मी अभिनंदन करतो. पण हे जे शोरूमवाले यांच्यावरती कडक कारवाई व्हावा. आज ती मुलगी कुठं जॉबला नाहीये. हा, तिला सॅलरी नाहीये. हा, ती 6 गाड्यांची EMI कसे तिने भरले असते. हा, आणि तुम्हाला जर तुमचे जे बजाज क्रेडिटवाले त्यांनी तुम्हाला बेंड केले तर मग ह्याच्यावरतून कळतात की त्यांच्याकडे तुमचे केसेस किती असतील. हा, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुमच्या विरोधात मला जायला लावू नका आणि मी तुमच्यावरती मग कायदेशीर कारवाई केल्याशिवाय मी पण शांत राहणार नाही. आणि दुसरा विषय की माझ्या या तमाम डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर या आजूबाजूचे जेवढे गावं असतील त्यांना कळकळीची विनंती आहे की दादांनो, आपण गाडी घेताना एक चांगल्या
आणि व्यवस्थित शोरूम मधून गाडी घ्या की जिथे तुमच्या सोबत व तुमच्या डॉक्युमेंट सोबत फ्रॉड होणार नाही, ही तुम्ही काळजी घ्या. आत्ताच्या कंडिशनला माझ्याकडे ज्या केसेस आहे त्या खूप म्हणजे खूप भयंकर आहे. हे आता कुठेतरी मी कायद्याने मार्गाने चाललोय आणि नक्कीच याच्यातून पूर्व अशोक कदमला न्याय मी मिळवून देणार. काय छत्रपती महाराज आहेच आहे सोबत, पण बाकी ही जनता पण आहे की आतापर्यंत 4 गाड्या मी बँकेला देऊन NOC घेतल्या, तर हे जनतेच्या प्रेमामुळं मी घेतलेल्या आहे. आणि हो विनय नागवानी, तुम्हाला मी एकच सांगतो, तुम्हाला जर त्या म्हणजे विचारायचं आहे ना यो फ्रॉड कसा झाला काय झाला, ती पूर्वा कदम आमच्या शोरूमला आली, तर एक लक्षात ठेवा, हे जे स्कॅमर आहे ना हे प्रत्येक गाड्यांसोबत फोटो काढता आणि मग लोन पास करून मग त्या गाड्या लंपास करता. आलं का लक्षात? हे या सर्व गोष्टी तुमचा शोरूम मधला जो मॅनेजर आहे, काय जो शोरूम मध्ये मॅनेजर होता, तुम्ही मला जसं सांगितलं ना मी तुमच्या जवळ आलो की आम्ही त्याला हाकललं, आता तो आमच्या शोरूम मध्ये नाहीये, मैंने उसको निकाल दिया. तर एक लक्षात ठेव, तू पण काय शाना नाही का, स्वतःला शाना नको समजू, जे घडलेलं आहे ते एक्सेप्ट कर. हा नाही तर तुझ्या विरोधात आहे ना मी मानपाडा पोलीस चौकीच्या बाहेर मी उपोषणला बसणार, एवढं लक्षात ठेव. आणि तुझं जे शोरूम आहे त्याचं तर पहिले लायसन रद्द करायला लावणार. हा दुसऱ्याच्या तू मला कंप्लेंटी सांगतो, तुझ्या घरात आई बहीण नाही आहे का? तू न्याय नाही देऊ शकत का रे त्या मुलीला? तोंडावरती तिला म्हणतो हा दीदी मैं आपको NOC देऊंगा मिला के. हा झालेल्या गोष्टी स्वीकारा, तुम्ही जे केलेले ते स्वीकारा. विनय नागवानी, स्वतःला तू हे नको समजू की मी असं आहे तसं आहे. सर्व कुंडली काढली मी, तुझं पण शोरूम त्याच नाही येते काय, तुझ्या शोरूमच्या 5-6 गाड्या आहे. हा तुझ्या एम्प्लॉय लोकांना विचार ना, तिच्या नावावरती जेव्हा ती लोन करायला तिथं तो आरोपी सागर पवार तो घेऊन आला काय, तेव्हा 2 वेळा लोन फेल झालं, मग तिसऱ्यांदा लोन झालं कसं तुझ्या शोरूमला? हा तू उत्तर द्यायला पाहिजे ना. म्हणून तुला सांगतोय, जे घडलेलं आहे ते एक्सेप्ट कर आणि त्या मुलीला योग्य रीतीने न्याय दे. हा शांततेत आणि चांगल्या पद्धतीत तुला सांगतोय. बाकी मी माझ्या पद्धतीने तर कायद्याने चाललोच आहे, पण खरोखर तुला एका स्त्रीची इज्जत असेल आणि ती तुझ्या मुलीसारखी असेल ना, तर तिला तू न्याय दे. हे बाकीचे शोरूमवाले काही पागल नाहीये, आलं का लक्षात? हे बाकीचे पागल नाहीये, तुझ्यापेक्षा मोठा डीलर आहे अम्मा मोटार्स, त्यांना जाऊन विचार. तू चोरांना आणि चामारांना काय विचारतो रे? हा मला काय कळत नाही का? मला काय माहिती येत नाही का रे? शान आहे का तू जास्त? हा स्वतः जाऊन विचार ना. हा म्हणजे त्या दिवशी स्वतः बोलायचं आणि मग नंतर वेगळंच बोलायचं. मी असं बोललोच नाही म्हणून हे कुठेतरी चुकीचं आहे. विनय नागवानी, मी तुम्हाला खूप चांगला माणूस समजलो आणि समजतो, म्हणून तुम्हाला परत एक रिक्वेस्ट राहणार, जे काही आहे हे मॅटर इथंच क्लोज करा. इथं कोणाच्या तरी इज्जतीचा प्रश्न आहे काय, तिला तिची इज्जत मागितली होती. हा आणि तुमच्या सेल्स मॅनेजरला घेऊन या समोर उभं करा, सर्व क्लिअर होईल या सर्व गोष्टी. आणि यापुढं तुम्हाला जे काही मॅटर सॉल्व्ह करायचं असेल तर संपर्क साधायचं. कालपासून मी तुम्हाला 7 ते 8 कॉल केलेले, तुम्ही माझ्या एकही कॉलचा रिप्लाय दिलेला नाहीये. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जे संघटित गुन्हेगार आहे, जे या सर्व साखळीमध्ये गुन्हेगार आहे, त्यांनी तुमचे कान भरवले, तुम्ही ते ऐकलं. चांगला विषय, अभिनंदन. या साखळीमध्ये जोही कोण भेटणार त्याला आपण फोडल्याशिवाय राहणार नाही काय, कायद्याने दणका देणार. जय महाराष्ट्र, जय शिव.